मराठा आरक्षणासाठी शांततेत लढा सुरूच राहणार। राज्य सरकारने शब्द पाळावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज अकलूज येथे पत्रकार परिषद मोठ्या उत्साहात पार पडली। माळशिरस तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी अकलूज येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या समवेत मराठा बांधव, सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची आधीपासूनच मागणी आहे। सरकारने दिलेला शब्द पाळावा, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आमचा लढा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, आम्हाला फक्त आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आंदोलन शांततेच्या मार्गानेच होणार आहे, पण सरकारने वेळकाढूपणा करू नये। मराठा समाजातील गोरगरीब पोरांना आरक्षणाची गरज आहे, नोकरी शिक्षणात त्यांना संधी मिळालीच पाहिजे। यावेळी त्यांनी आगामी आंदोलनाच्या दिशेबाबतही संकेत दिले। तसेच माळशिरस तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले। सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आम्ही शांत आहोत म्हणजे संपलो नाही। मुंबईला पुन्हा जावे लागले तर लाखोंच्या संख्येने जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसला। फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाही तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा। फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? मराठा समाज 100% एक झाला याचा शंका नाही, पण या हप्ताची झालं ना मराठा समाजावरती अन्याय। या अन्यायामुळं मराठा समाज पेटून उठला। पश्चिम महाराष्ट्रासाठी मी लढत नाही असं थोडं आहे, मराठवाड्यासाठी लढत नाही असं थोडं आहे, मी विदर्भासाठी लढत नाही असं थोडं आहे। सगळ्यात जास्त विदर्भात नोंदी सापड्यात 58 लाख नोंदी आहेत ना, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विदर्भात नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्र। आज लेकराच्या बाजूने बोला, समाजाचे लेकर संकटात आणलेत, खूप मोठं संकट आहे। डावे हे मराठ्यांच्या नेते आमदारांनी ध्यानात आणा आणि गरीब लेकरांच्या पाठीशी उभा राही माझी हातून विनंती सगळ्याला। नसता मराठा समाज कधीच तुम्हाला माफ करणार नाही। ह्या